सांगली जिल्ह्यामध्ये लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरू झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचे नेतृत्व आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आडनिळ्या ठिकाणी वाढलेले पिंपळाचे झाड तोडू नका, त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी असे म्हणून हा प्रवास सुरू केलेला होता. पण आता हजारो सांगलीकरांच्या सहभागाने ट्री आर्मीपर्यंत हा प्रवास येऊन ठेपलेला आहे, असे आमदार सुहास बाबर यांनी सांगितलेले आहे. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे मातीशी घट्ट नाळ जोडलेली होती. ग्रामीण भागातील टेंबू योजनेचे जनक असणारे अनिलभाऊ बाबर यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय वारसा मिळालेले सुहास बाबर यांनी सन 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 78-178 इतके मताधिक्य घेऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली होती. निवडणूक जिंकताच त्यांनी ठरवले की आमदारकीच्या काळात मताधिक्य एवढे वृक्ष मतदारसंघात लावायचे. याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की एक पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ खानापूर आटपाडी परिसरामध्ये पर्यावरणाच्या सकारात्मक बदल घडवू पाहत आहे. समाज माध्यमावर पिंपळाची गोष्ट प्रसारित झाल्यानंतर त्यांना मिळालेले तुफान प्रतिसादातून हजारो लोक यावेळी जोडले गेले आणि दररोज अनेक लोक जोडले जात आहेत. लोक स्वयंप्रेरणेतून जागा, पाणी, झाड श्रमदान करण्यासाठी आपणहून पुढे येत आहेत. ट्री आर्मी असे नामकरण लोकांनीच त्याचे केले असल्याचेही यावेळी आमदार बाबर यांनी सांगितले. श्राद्धाच्या दिवशी 5300 आंब्याची कलमे रुजवली. तर विटा नगरपालिकेच्या नगरसेवक यांना या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून 4 वर्षाची वाढलेली 52 झाडे भेट दिली. तसेच आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्या माध्यमातून 1 एकर जागेमध्ये जपानी पद्धतीने मियावाकी जंगल विकसित करण्याचे निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी माहिती दिली. गायरान जमिनीवर रस्त्यालगत महाराष्ट्राच्या मातीत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम मतदारसंघामध्ये आता सुरू आहे. पूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर ग्रीन टनेल वाहन चालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना सावलीत थंडावा देत. पण महामार्ग रस्ता रुंदीकरणामुळे हे ग्रीन टनेल नाहीसे झाले. त्याला पूर्ववत करण्याचे ध्येय ठरवल्याचेही यावेळी आमदार बाबर यांनी सांगितले. दरम्यान येत्या 5 जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरू आहे. त्यांचे संगोपन संवर्धनासाठी ट्री आर्मी कटिबद्ध असून जिल्ह्यातील विविध व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी यावेळी केले.